हॅलो, हाय, नमस्कार. सकाळची सुरुवात झालेली आहे. आता टाईम झालेला आहे, 8 वाजलेले आहेत आणि मी मस्त असं बाहेर ब्लॅक कॉफी पीत आहे. आणि आज आपल्याला करायचे आहेत मस्त असे सांडगे आणि थोडेसे चिप्स करायचे आहेत, कारण की आता हा जो सीझन आहे तो चिप्स नाही करू शकत आपण ह्या महिन्यामध्ये. पण बघा, आम्ही आता सकाळ सकाळी सावलीमध्येच टाकणार आहे. बघूया कसे होतात कसे नाही. सुकल्यावरही तुम्हाला मी दाखवेलच चांगले झालेत का नाही. तर चला कंटिन्यू ला ब्लॉगवर. आणि मम्मी आता डाळ वगैरे रात्री भिजवलेली त्याला आता छान असं घालून घेत आहे. तर चला. तर सकाळी सगळ्यात पहिला तरी आम्ही चिप्सची जी तयारी केली, तर रात्री खूप कंटाळा आला, त्यामुळे सकाळी उठून ना पहिला चिप्सच मम्मीने काढले आणि त्याला तुरटीच्या पाण्यामध्ये आम्ही भिजवून ठेवलेले एक 10 ते 15 मिनटं, कारण की रात्री कंटाळा आला त्यामुळे नकोसं वाटलं. आणि मग सकाळी मग आम्ही करायला घेतलेलं आहे. त्यानंतर ना पाण्यामध्ये ना मीठ टाकून मम्मीने ठेवलेलं गरम करायला, आणि पाणीला थोडीशी नॉर्मल उकळी आलेली त्यावेळेस मी सर्व चिप्स असे आपल्याला टाकून द्यायचे आहेत. आणि त्याला ओव्हर कुक करायचं नाही आहेत, फक्त थोडेसे आपले शिजल्याने वाटले की लगेच काढायचे आहेत, नाही तर तुकडे पडू शकतात. तर माझे तर तसेच झालेले, पण मग चले ट्राय केलेले आहेत. आणि आता कसं आहे ना, सीझन नाही आहे चिप्सचं पण एक सीझन असतं, मार्चमध्ये करायचे असतात. पण आता सध्या मे चालू आहे आणि काय होतात, वरून व्हाईट दिसतात चिप्स, पण नंतर तळल्यावर लाल होतात बरं का. तर तुम्ही नकाच करू, मार्चमध्ये केलं तर सर्वात उत्तम आहे बरं का. पण बघा ना, कसं निसर्गाचं पण एक देण आहे बघा. मार्चमध्ये तुम्ही कितीही कडक उन्हामध्ये टाका तरीही काहीच होणार नाही. आणि आम्ही तरी पण उन्हात टाकलं नव्हतं, तर आम्ही तर त्याला सावलीतच टाकलेलं, नंतर घरातच टाकले, तरी पण मग लाल म्हणजे पडत होते नाही का तळल्यावर. तुम्हाला पुढच्या कोणत्या तरी ब्लॉगमध्ये मी तळून दाखवेलच. तर आता इथं बघू शकता, आता ते शिजूच राहिलेले आहेत. तोपर्यंत मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि एका साईडला पापडांचं पण बघायचं चालू आहे माझं. तर दोन्ही एका साईड मी कामं चालू आहेत माझे. आणि त्याचबरोबर आज 4 पापडं बनवायचे आहेत एकासोबत, म्हणजे विचार करा. आणि इतका वैताग आलेला ना आज, खूप म्हणजे खूपच. आणि एका साईडला आता साबुदाणा भिजू घालायचा आहे, त्यामुळे कढईच्या वरीनं चाळणी ठेवलेली आहे. त्याला आता गरम पाणी करून ना साबुदाणा वाफवून घ्यायचा आहे आपल्याला. तर ते आता सध्या चालू आहेत बघा ट्रेनचे, तसेच बनवायचे आहेत. आणि बघूया तळल्यावर ते कसे होतील. तसे तर ते सुकले नाहीत सध्या, सुकल्यावर ते तुम्हाला मी दाखवेलच. तर आता इथं बघू शकता ऑलमोस्ट आपले झालेले आहेत चिप्स. तर ह्या चिप्सच्या पाण्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे, बटाट्याचा किससुद्धा शिजवून घेणार आहे आम्ही. ते तुम्हाला सांगते पुढं कशासाठी. तर आता सगळ्यात पहिले तरी आपल्याला चिप्स काढून घ्यायचे आहेत. तर आता मम्मी काढत आहे, त्यानंतर मी पण लगेच काढून घेणार आहे, कारण की तिला भरपूर असे कामं होतात आणि सर्व गोष्टी तिला बघावे लागतात नाही का. आणि मी पण मग मला जेवढं होईल तेवढं मी करत असते हेल्प. तर मग आता हे बघा चिप्स मी काढून घेतलेले आहेत. आणि चिप्सला लगेच आपल्याला पसरवायचे आहेत बाहेर जाऊन, आणि उन्हामध्ये अजिबात नाही सुकवायचे, आपल्याला सुकवायचे आहेत त्याला सावलीमध्येच. तर आता दूधसुद्धा गरम झालेलं आहे. आरव मयंकला पण मी आता दूध आणि देणार आहे पिण्यासाठी. आणि हे नंतर ना चिप्सचे थोडेसे राहिलेले बटाटे त्याचे असे क्रंची टाईप मी कट केलेले आहेत, त्याला पण मी आता सुकवणार आहे. तर आता हे बघा गरम गरम असे आपल्याला पसरून द्यायचे आहेत चिप्स, आणि एक एक करून ना व्यवस्थित असे त्याला सेट करून ठेवायचे आहेत, जेणेकरून छान असे सुकतील. पण ते काही जास्त सुकले नाही बाहेर, कारण की ऊन आपल्याला लागून द्यायचं नव्हतं चिप्सला, नाहीतर मग ते चांगले होणार नाहीत म्हणून. तर आता बघा मी एक एक करून किती छान असे टाकत आहे. तर चला तुम्ही कंटिन्यू राहा.
तर आता माझे चिप्स वगैरे टाकून झालेले आहेत. त्यानंतर आता मी दुसरे प्रकारचे पापड बनवायचे आहेत आपल्याला. तर आता साबुदाणा एका साईडला वाफवायला ठेवलेला आहे चाळणीमध्ये, तर त्याला आपल्याला वाफवूनच घ्यायचं आहे. आणि एका साईडला किससुद्धा शिजवायला ठेवलेला आहे त्याच पाण्यामध्ये, चिप्सच्या पाण्यामध्ये. त्याला फक्त थोडंसंच आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तर किस काय आपला लवकर शिजून जातो. तर तो पण आपल्याला नंतरनं चाळणीमध्ये काढून ठेवायचा आहे. पाणी अजिबात त्यामध्ये असायला नको आहे. तर आपल्याला ते चाळणीमध्ये काढून ठेवायचं आहे. तर आता एका साईडला मी तयारी करत आहे सांडग्यांची. तर आता तुम्ही वडे पण म्हणू शकतात त्याला, तर आम्ही तर त्याला सांडगेच म्हणतो. तर आता सर्वात पहिला मी जिरे मोहरी घेतलेले आहेत. आणि जिरे मोहरीला ना आपल्याला छान असं निवडून वगैरे घ्यायचं आहे, पाकडून घ्यायचं आहे. कारण की त्यात बारीक बारीक खडे वगैरे असू शकतात नाही का. तर त्याला निवडून वगैरे व्यवस्थित घ्या, नाहीतर मग कचकच लागतील नाही का खाताना. तर आता बघू शकता व्यवस्थित असं तर मी निवडून घेणार आहे. तर आता मी वाटून घेतलेलं आहे त्याला. आणि ज्यामध्ये आपल्याला मिश्रण मिक्स करायचं आहे ना, त्या परतमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर ते आता मी काढून घेतलेलं आहे एका साईडला. तर एका साईडला आता मी लगेच डाळ वाटून घेणार आहे. तर डाळीमध्ये सुद्धा पाणी अजिबात नसायला पाहिजे. तर बिना पाणी टाकताच आपल्याला छान असे स्मूथ असं बॅटर करून घ्यायचं आहे डाळीचं सुद्धा. आणि आबडधोबड अजिबात नका ठेवू, थोडंसं नॉर्मली राहिलं तरी ठीक आहे, पण जास्त नको आहे. तर आपल्याला बघा असं मिक्स करत करत ना व्यवस्थित असं आपल्याला बॅटर दळून घ्यायचं आहे. बघा मी तुम्हाला दाखवलं आहे तसंच. तर आता चला, आता हे सर्व बाकीचं पण मी दळून घेणार आहे. तर आता एका साईडला आज तर एक उपवास होता. आणि ह्याच्यात तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पण बघायला भेटेलच. आज चतुर्थी आहे, त्या विशेष काय काय केलेलं आम्ही ते सर्व तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. तर आता हे सगळं सकाळचं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. तर मस्त असं गुळाचा चाय बनवलेला होता मी आज, कारण की सकाळपासून काहीच घेतलं नव्हतं आणि टाईम पण भरपूर असा झालेला. तर मस्त असं गुळाचा चाय बनवलेला आहे. आणि अजिबात फाटत नाही, ते गुळच वेगळा आहे बरं का. तर आपलं जे रेग्युलर असतं ना ते नाही आहे, तर हे दुसरंच गुळ आहे, पण मस्त आहे नाही का, अजिबात चाय फाटत नाही आपला. तर आता तो चाय केलेला आहे मम्मीला आणि आम्ही दोघांसाठी काढून घेतलेला आहे मी. बाकी पोरांनी तर सकाळी दूध बिस्किट वगैरे खाल्लेलं, तर आता तेच मी काढून घेत आहे. तर मस्त असा गुळाचा चाय येणार आहे आता. मस्त झालं एकदम. तर सांडग्याचं हे करून ठेवलेलं आहे, त्यात अजून मसाले वगैरे मिक्स करायचे आहेत. त्यानंतर ना आज
किस आणि आपलं बटाटा साबुदाणा शिजवायला ठेवलेला आहे वाफवायला. त्याचेसुद्धा सांडगे टाईपच तोडायचे आहेत. बाहेर चिप्स टाकलेले आहेत आणि आज चतुर्थीसुद्धा आहे. तर सर्व गोष्टी आज आहे. अजून देवपूजा करायची आहे. तर बघू शकता देवपूजा नाही झाली अजून. देवपूजा करायची आहे. मम्मीची अंघोळ राहिलेली आहे अजून. तर म्हणलं पहिला एक चाय कप पिऊया आणि टाईम दाखवू देतो मला टाईम किती झाला आहे. तर टाईम बघू शकता 11 वाजलेले आहेत बरोबर आणि अजून काही झालेलं नाही आहे. तर चला आता करूया. मस्त झालं चाय, अजिबात फाटला नाही. चला तर आता इथं बघू शकतात आपला बटाटा शिजवून काढलेला आम्ही आणि त्यात पाणी अजिबात नाही. आणि एका साईडला आता आपलं बटाटा साबुदाणा पण भिजवलेला आहे, म्हणजे शिजवलेला आहे सॉरी. आणि तो सुद्धा आता आपल्याला त्याच टोपामध्ये काढून घ्यायचा आहे. तर बघू शकता मी कशी काढत आहे. तर व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे. बाकीचा आणलेला ना खूपच चिकटलेला तो, तर तेच मी काढत होते बघा. भरपूर असं चिकट होतं. असं शाबू कसा आपला चिकटच असतो, तर मस्त असं भरपूर असं चिपकून बसलेलं. जेवढा निघाला तेवढं मी काढून घेतलेला आहे. बाकीचा मग मी सोडून दिला, कारण की निघतच नव्हता लवकर, कारण की ते खूपच चिपकून बसलेलं नाही का. तर जेवढं होईल तेवढं मी काढलेलं आहे. आणि एकदम सोपी आहे रेसिपी, पण आता बघू तळल्यावर कशी लागते कशी नाही तेही तुमच्यासोबत मी शेअर करेलच. तळल्यावर कसे होतात आणि कसे नाही. तर आता फायनली जेवढं निघाल तेवढं काढलेलं आहे. त्यानंतर व्यवस्थित असं आता मी मिक्स करून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही. तर छान असं मी मिक्स करून घेणार आहे. तर चिली फ्लेक्स आणलेलं, पण मी चिली फ्लेक्स नको म्हणलं टाकायला. तर आपल्याला चटणी पावडर टाकलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि व्यवस्थित असं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून झाल्यानंतर ना आपल्याला असे मस्त जसं आपण पळीपापड टाकतो ना, फक्त पळीपापडला पातळ बॅटर असतं, पण ह्याला कसं घट्ट आहे, अजिबात पाणी नाही त्यामध्ये. आणि तेच आपल्याला टाकायचे आहेत बघा असे पळीपापड सारखे करून. त्याला तुम्ही सांडगे पण तोडू शकता. तर आता सांडग्याचं चालू आहे. त्यात जिरं ओवा वाटून घेतलेला आहे, मीठ टाकलेलं आहे, डाळी वाटून घेतलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर आता कोथिंबीर बारीक चिरायची आहे. तर एक राहिलं आहे ते म्हणजे लसूण. तर आता कोण जायचं आणायला म्हणून आम्ही नाही टाकणार. बघा मम्मी मिरची कधी टाकू का एवढं चम्मच? तिखट होणार कमी टाकू का? हां बघ बस तिखट होईल. आणि इथं तेल लावून घेतलेलं आहे परतला पण. आणि ह्या झाकणावर तर आता याला घरातच तोडणार आहे, नंतर उन्हात ठेवायचं आहे. तर आता कोथिंबीर टाकलेली आहे आणि हळद टाकायची आहे आपल्याला. तर हे बघ एवढं बस होईल मला वाटतं. आता ह्याला मिक्स करून घ्यायचं आपल्याला. तर बघू शकता व्यवस्थित मिक्स करून तोडायचं आहे. तर चला आता मी मिक्स करते.
तर व्यवस्थित असं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ते पूर्ण बॅटर एकजीव करून घ्यायचं आहे. आणि चमचने तर काय होणार नाही. सर्वात बेस्ट जे आहे ते आपला हात आहे. तर हाताने व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ते मिक्स करण्याच्या पहिले आपला हात व्यवस्थित क्लीन करून घ्या आणि त्यानंतरच मिक्स करा. आणि तर बघू शकता मी व्यवस्थित असं आता मी मिक्स करून घेत आहे. आणि मिक्स करून झाल्यानंतर ना आपल्याला असं तोडायचे आहेत. तर कोण कोण तोडतं तर कोण कोण झाऱ्यामध्ये झारून काढतात, म्हणजे नाही का चावून काढतात, पण आम्ही तरी तोडत असतो. तर चला तुम्हाला मी दाखवतेच. तर आता व्यवस्थित असं आता मिक्स झालेलंच आहे आपलं ऑलमोस्ट छानपैकी. आणि मीठ काय अंदाजच टाकलेलं, कारण की उपवास असल्यामुळे टेस्ट बिस्ट करता काय आलं नाही, पण मग असेल बरोबरच, कारण की नंतर आपण भाजीमध्ये सुद्धा टाकतच असतो नाही का. तर आता हे बघा मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे एखादं तेल परतमध्ये वगैरे व्यवस्थित असं. तर आता मम्मी आणि मी टाकून घेत आहे. तर असे 4-5 परत भरून आम्ही टाकलेले आहेत. चला तुम्हाला ते मी पुढं दाखवतेच. तर बघू शकता भरपूर असे सांडगे झालेले आहेत. मस्त आता उन्हात ठेवलेले आहेत. तर आता झालेलं आहे. आणि इथं पोरांना आमरस चपाती खातात आणि आमच्यासाठी मस्त असं साबुदाणा केलेला मम्मीनी. तर साबुदाणा वगैरे आम्ही असं खाल्लेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वाळवणीचा ते नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला कोणती नवीन वाळवण्याची रेसिपी बघायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते नक्कीच घेऊन येऊया. तर चला बाय, टेक केअर, काळजी घ्या.